दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. गावाचं नाव होतं विरुळी. डोंगरांच्या कुशीत दडलेलं. पावसाळ्यात हिरवं आणि उन्हाळ्यात राखाडी दिसणार. पण होळी आली की गाव वेगळंच दिसायचं. प्रत्येक घरात लाकडांचा ढीग, शेंडा, गवत, सुकलेली झाडं जमवण्याची लगबग. यावर्षी मात्र वेगळंच काहीतरी होतं. गावाच्या मध्यभागी जिथे नेहमी होळी पेटते तिथे एक वृद्ध माणूस उभा होता. मधू काका. त्याचं वय कोणी ठाम सांगू शकत नव्हतं. डोळे मात्र विचित्र होते, जणू अनेक वर्ष काहीतरी जळताना पाहिलंय. तो प्रत्येकाला एकच वाक्य सांगत होता, यंदा होळी जाळू नका, ती झोपली आहे अजून. लोक हसायचे. काका पुन्हा सुरू झाला, वेड लागलंय म्हाताऱ्याला. पण तो हटला नाही. त्या संध्याकाळी तरुणांचा गट, अथर्व, अजय, समीर आणि इतरांनी ठरवलं यावेळी सर्वात मोठी होळी पेटवायची. अथर्व म्हणाला, सगळं अंधश्रद्धा आहे. 30 वर्षांपूर्वी काही झालं असेल तर त्याचा आज काय संबंध? मधू काका दूर उभे होते. त्यांनी फक्त एक कटाक्ष टाकला आणि हळू आवाजात पुटपुटले, तुम्ही सगळे पाहणार आहात. रात्र झाली. आकाश काळ, चंद्र अर्धवट. लाकडांचा प्रचंड ढीग गावाच्या चौकात उभा होता. पुढे सरपंच आले. नारळ फोडला. लोक ओरडले, होळी आहे रे. आणि मशाल लावली गेली. पहिल्या ज्वाळा वर झेपवल्या. सगळे टाळ्या वाजवत होते. पण मधुकाका मात्र डोळे मिटून उभे होते. ज्वाळा सरळ वर न जाता वळू लागल्या. जणू कोणाचा तरी हात हवेत हलत होतं. अथर्व हसत होता, बघा काका, काहीच होत नाही. त्याच क्षणी ज्वाळ्यातून एक विचित्र चित्कार ऐकू आला. कोणी ढोल वाजवत नव्हतं. तो आवाज अग्नीतून आला होता. लोक 2 क्षण गप्प. कोणीतरी म्हणालं, लाकडं तुटली असतील. पण गोविंद काकांनी डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात भीती. ती जागी झाली. होळी पेटली तशी धूर जास्तच वाढला. धुरात काहीतरी आकार दिसू लागले. अजयने डोळे चोळले. अथर्व, तुला दिसतंय का? धुरात जणू उभ्या माणसाचा आकृतिबंध दिसत होता, काळा, लांब, जळलेला. राहुलने हसू थांबवलं. भास आहे. पण त्या आकृतीने डोळे उघडले, लाल, आणि सरळ राहुलकडे पाहिलं. ज्वाळा अचानक खाली झेपवल्या. जणू काहीतरी आतून बाहेर ढकलत होतं. मधू काका जोरात ओरडले, मागे या, आगीत बघू नका. पण उशीर झाला होता. राहुलच्या चेहऱ्यावर उष्ण झटका बसला. तो मागे ढकलला गेला. लोक गोंधळले. वीज अचानक गेली. पूर्ण गाव काळोखात बुडालं. फक्त होळीची आग दिसत होती आणि त्या आगीतून एक सावली हळूहळू बाहेर पडत होती. त्या क्षणी गावात पहिला किंचाळण्याचा आवाज झाला. कोणाचा होता ते कोणालाच दिसलं नाही. वीज गेलेली. पूर्ण गाव काळोखात. पण होळीची आग अजूनही उसळत होती. पण आता ती साधी ज्वाळा नव्हती. ज्वाळा जणू श्वास घेत होत्या. राहुल जमिनीवर पडलेला, चेहऱ्यावर काळी करपट रेषा. त्याच्या कपाळावर त्वचा खरचटल्यासारखी जळलेली. राहुल, ऐकतोयस का? अजय किंचाळला. राहुलने डोळे उघडले. क्षणभर सगळं सामान्य. पण त्याचे डोळे, त्यात काहीतरी वेगळं होतं. डोळ्यांच्या बुबुळाभोवती लालसर रेषा झळकत होत्या. तो काही बोलला नाही, फक्त आगीकडे पाहत बसला. जणू कोणीतरी त्याला तिकडून हाक मारत होतं. त्यावेळी मधुकाका पुढे आले. त्यांनी राहुलचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. राहुलने हात झटकून टाकला, जोरात, त्याच्या ताकदीपेक्षा जास्त. मधुकाका 2 पावलं मागे ढकलले गेले. त्याच्याकडे बघू नका, काका कुजबुजले. आग डोळ्यात गेली आहे. लोकांना काहीच समजत नव्हतं. सरपंच ओरडले, अरे वीज गेली म्हणून गडबड करू नका, शांत व्हा. पण गावात हलकासा घबराट पसरत होता. दुरात पुन्हा ते आकार दिसू लागले. यावेळी एक नाही, अनेक. जळालेली चेहरे, अर्धवट वितळलेली त्वचा, आणि सगळे एका दिशेने पाहत होते. त्या दिशेला जुनं वडाचं झाड, जिथे 30 वर्षांपूर्वी गावाचं वातावरण वेगळं होतं. त्या काळात अफवा म्हणजे सत्य मानलं जायचं.
त्या वर्षी होळीच्या आधी गावात एक मुलगी अचानक आजारी पडली. तिला ताप, भास आणि ती सतत एकच नाव घेत होती, शांता. शांता गावात नवीन होती, विधवा, एकटी राहत होती. तिच्याबद्दल आधीपासून कुजबुज होती. जादू करते, रात्री स्मशानात दिसते. मुलगी 3 दिवसात मेली आणि गावाला कारण हवं होतं. राग, भीती, अज्ञान हे सगळे एकत्र. होलिका दहनाच्या रात्री शांतालाच पकडण्यात आलं. ती ओरडत होती, रडत होती, मी काही केलं नाही. पण लोकांच्या कानात काही जात नव्हतं. आगीसमोर उभं केलं तिला. मधुकर तेव्हा तरुण होता. तेवढीच हिंमत केली, सरपंच थांबा. पण त्याचं ऐकलं गेलं नाही. शांताला दोरीने बांधलं. ज्वाळा पेटवल्या गेल्या. पहिल्यांदा ते किंचाळली, मग आवाज फुटला. लोकांनी डोळे वळवले. काहींनी नाही. आग वाढली आणि जळण्याच्या वासात तिने शेवटचं वाक्य ओरडलं, मी परत येईन. जळणाऱ्यांपैकी एक म्हणून नाही, जाळणाऱ्यांसाठी. त्या रात्रीपासून मधूने ठरवलं, दरवर्षी थांबवायचं. पण लोक विसरले. गावाने ती घटना गाढून टाकली. परत वर्तमान. आग अजून पेटलेली. राहुल हळूहळू उठला. त्याचा श्वास जड झाला. राहुल घरी चल, अजय म्हणाला. पण राहुलने हळूच हसून विचारलं, ती थांबली होती इतकं वर्ष, आता का थांबेल? अजयचा पाय गार पडला. काय बोलतोयस? राहुलच्या आवाजात दुसरं काहीतरी मिसळलेलं होतं. स्त्रीचा हलका सूर. मधुकाका पुढे आले. तिने पहिला घेतला. कोण? सरपंच थरथरला. त्या क्षणी आगीमधून एक किणगी वेगाने उडाली. ती सरळ जुन्या वडाच्या झाडाकडे गेली आणि वडाच्या खोडावर अचानक जळलेला हातांचा ठसा उमटला. ताज्या, करपट त्वचेसारखा. गावभर एकच वेळी कुत्री ओरडायला लागली. वीज अजून आली नव्हती, पण लोकांना जाणवत होतं, आज रात्री काहीतरी सुरू आहे आणि तिथेच थांबणार नाही. राहुल शांतपणे वडाच्या झाडाकडे चालायला लागला. त्याच्या मागे सावली नव्हती. राहुल वडाच्या झाडाकडे चालत होता. त्याच्या पायाखालील माती अजून गरम होती. आग मध्ये मध्ये धगधगत होती आणि त्याला तिची उष्णता जाणवत नव्हती. अजय ओरडला, राहुल थांब. राहुल थांबला. हळूहळू वळला. आता वीज नसतानाही त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. जणू आतून काहीतरी लालसर उजेड चमकत होता. मधुकाका कुजबुजले. तो आता एकटा नाही. वडाच्या झाडाजवळ गेल्यावर राहुल अचानक थिजला. वडाच्या खोडावर जो जळका हाताचा ठसा उमटला होता, तो हलत होता. हो, ठसा हलत होता. जणू कोणीतरी आतून बाहेर यायचा प्रयत्न करत होतं. राहुलने हात पुढे केला. अजय धावत गेला त्याला ओढायला, पण उशीर झाला. राहुलची बोटं त्या जळक्या ठशावर स्पर्शली. क्षणभर शांतता. मग वाऱ्याचा जोरात झोत आला. आग मागे एका क्षणात उंच उसळली. झाडाच्या खोडातून काळसर धूर बाहेर पडला आणि सगळ्यांच्या डोळ्यांसमोर एक जळलेलं रूप आकार घेऊ लागलं. स्त्रीचं रूप. अर्धवट केस, वितळलेली त्वचा, डोळ्यांच्या जागी काळी खोल पोकळी, पण चेहरा ओळखीचा. मधुकाकांनी थरथरत नाव घेतलं, शांता. लोक मागे सरकले. सरपंच पुटपुटले, हा भास आहे, धुराचा खेळ. पण शांता हल्ली. तिचे पाय जमिनीवर टेकले नाहीत. ती हवेत किंचित वर तरंगत होती आणि तिची नजर गावकऱ्यांवर फिरली. एक एकावर. ज्यांच्या वडिलांनी, ज्यांच्या आजोबांनी त्या रात्री आगीत लाकूड टाकलं होतं. राहुल तिच्या समोर उभा. तो हसत होता. उशीर झाला. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, पण तो आवाज राहुलचा नव्हता, तो तिचा होता. अचानक राहुल मागे कोसळला. शांताचं रूप धुरासारखं पसरलं. क्षणभर गायब. वीज परत आली. सगळं पुन्हा सामान्य दिसायला लागलं. आग कमी झाली होती. लोक एकमेकांकडे पाहू लागले. आपण काही पाहिलंच नाही. कोणीतरी म्हणालं, हो, भासच होता. गाव स्वतःला समजावत होतं. फक्त मधुकाका मात्र समजले होते. तिने रूप दाखवलंय म्हणजे आता निवड सुरू झाली आहे. राहुलला घरी नेण्यात आलं. तो शांत, असामान्यपणे शांत. त्याच्या आईने कपाळाला पाणी लावलं. काही नाही झालं, फक्त धूर लागला. राहुल आरशासमोर बसला. आरशात स्वतःकडे पाहत, पण त्याच्या मागे कोणीतरी उभं होतं. आईने वळून पाहिलं. कोणी नाही.
पुन्हा आरशात त्या जळलेल्या चेहऱ्याचं प्रतिबिंब स्पष्ट दिसत होतं. ते हळूहळू राहुलच्या खांद्यावर हात ठेवत होतं. राहुलचे ओठ हलले. आई, मला गरम वाटतंय. आई जवळ आली. त्या क्षणी काचेचा आरसा आतून तडकला. जणू आतून कोणीतरी ठोसा मारला. राहुलने जोरात किंचाळलं. त्याच्या अंगातून धूर उठायला लागला. आई मागे सरकली. राहुल! त्याच्या त्वचेवर लालसर फोड उमटत होते, जळल्यासारखे, पण कुठेच आग नव्हती. घरभर जळक्या मांसाचा वास पसरला. शेजारी धावून आले. राहुल जमिनीवर तळपडत होता आणि त्याच्या छातीवर करपलेल्या बोटांचा कसा उमटत होता. सगळ्यांच्या डोळ्यांसमोर त्याचं शरीर काळं पडत गेलं आणि काही मिनिटात तो शांत झाला, पूर्ण करपलेला, जणू आतून जळालेला. गावात शांतता पसरली. मधू काका दूर उभे होते. त्यांच्या डोळ्यात पाणी नव्हतं, फक्त खात्री. ते हळूच म्हणाले, पहिला गेला, आता ते थांबणार नाही. दूरवर वडाच्या झाडाकडून धुराचा हलका तुकडा पुन्हा वर चढत होता आणि त्या धुरात राहुलचा चेहरा दिसत होता, जळलेला. राहुलच्या मृत्यूनंतर गावातला गोंधळ थांबला नाही, तो फक्त शांततेत बदलला. कोणी उघडपणे बोलत नव्हतं, पण प्रत्येकाच्या डोळ्यात एक प्रश्न होता की पुढे कोणाला घेणार. त्या रात्री कोणीही घराबाहेर पडलं नाही. वडाच्या झाडाजवळची राख अजूनही हलकी धगधगत होती, जणू श्वास घेत होती. मधू काका एकटेच तिथे गेले. त्यांनी झाडाला हात लावला. शांता, पुरे झालं. शिक्षा आम्हाला मिळाली. वाराचा थंड झोत आला आणि त्यांच्या मागे आवाज आला, शिक्षा अजून बाकी आहे. ते वळले. सरपंच उभे होते. त्यांचा चेहरा बदललेला, डोळ्यात लाल चमक, ओठांवर वितळलेलं हास्य. क्षणात सरपंचांचं शरीर कडक झालं, जमिनीवर कोसळलं. कोणी आग लावली नव्हती, पण त्यांच्या अंगातून धूर निघत होता. गावात दुसरा मृत्यू. आता गावाला सत्य समजलं. ती एका व्यक्तीला नाही, त्या रात्री जे जळताना पाहूनही शांत उभे राहिले त्यांच्या वंशाला शोधत होती. मधू काका पुढे सरसावले. हे संपवायचं असेल तर होळी नाही, ज्वाळा विझवाव्या लागतील. ते धावत गेले. राख हातात घेतली आणि स्वतःच्या अंगावर फेकली. त्या रात्री मीही उभा होतो. मला पण शिक्षा हवी. क्षणभर आकाश काळं पडलं. वडाच्या झाडातून भयानक किंचाळी उठली. ज्वाळा अचानक उसळल्या आणि एका झटक्यात शांत झाल्या. पूर्ण गावावर गाढ शांतता. मधू काका जमिनीवर पडलेले, त्यांच्या चेहऱ्यावर करपट छाया, पण शरीर जळलेलं नाही. वाऱ्यात हलकासा राख उडाला आणि त्या राखेत क्षणभर शांतता चेहरा उमटला. यावेळी राग नव्हता, फक्त रिकामी नजर. मग तीही विरघळली. पहाट. होळीची जागा थंड. वडाचं झाड काळं पडलेलं. गावातील लोक जिवंत, पण होळीची जागा कोणी पुन्हा उभारली नाही. त्या वर्षापासूनच विरुळीत होळी पेटत नाही. लोक रंग खेळतात, पण मध्यभागी आग नाही. मधू काका काही दिवसांनी शांतपणे मरण पावले. त्यांच्या चितेसमोर एक विचित्र गोष्ट घडली. आग सरळ वर न जाता क्षणभर वाकली, जणू कोणीतरी मान झुकवली. विरुळीत आजही म्हणतात, होळी जाळू नका, कारण काही ज्वाळा राखेत गेल्या तरी मरत नाही. आणि वडाच्या झाडाजवळ रात्री उशिरा गेला तर अजूनही जमिनीवर करपलेला हाताचा हलकासा ठसा दिसतो. तो हलत नाही, पण उबदार असतो. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध रहा, कारण भीती सुरू झाली आहे.